बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख आणि परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या या ठिकाणी मारेकऱ्यांना तात्काळ या ठिकाणी फाशी झाली पाहिजे या संदर्भामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा येथे जाहीर निषेध मोर्चा आयोजित केला आहे। आपण बघू शकतो की थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मोर्चा या ठिकाणावरून निघणार आहे आणि तहसील कार्यालयावरती हा निषेध मोर्चा जो आहे तो धडकणार आहे। वाल्मिक कराड याला फाशी शिक्षा झाली पाहिजे, त्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा या ठिकाणी घेतला गेला पाहिजे, अशा अनेक प्रकारच्या मागण्या ज्या आहेत ते या सिंदखेड राजा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत सकल मराठा समाजातील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की काय नेमकं त्यांच्या मागण्या आहेत आणि मोर्चाचं नियोजन काय आहे नेमकं। राजी, काय सांगाल, आज या ठिकाणी मोर्चा निघतोय, निषेध मोर्चा होतोय, ठिकठिकाणी आंदोलन होते, मोर्चा होते, सिंदखेड राजा या ठिकाणी सुद्धा मोर्चा होतो, काय नेमकं मागणी आहे? सिंदखेड राजा हे स्थळ हे राजमाता जिजाऊमा साहेबांचं जन्मस्थळ आहे आणि या जन्मस्थळावरूनच असंख्य शाह्यांना आणि असंख्य क्रूर अशा शासकांना न्याय देण्याचं काम, स्वतःच्या मुलाला एक राजा बनून सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम या भूमीने केलेलं आहे। आणि आपल्या विदर्भाची सुरुवात या ठिकाणाहून होते। खऱ्या अर्थानं संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हे अतिशय निष्पाप असे माणसं होते, परंतु यांचा काही गुन्हा नसताना सुद्धा यांना मारलं गेलं। सोमनाथ यांना संविधानाच्या रक्षणासाठी मारलं गेलं, तर संतोषराव देशमुख यांना एका मागासवर्गीय मुलाला मारहाण झाल्यामुळं त्यांनी त्याचा प्रतिकार केला, परंतु प्रतिकार करणारा माणूस संपला पाहिजे आणि त्याला संपवण्याचं काम या लोकांनी केलं आणि त्याची एवढी निर्गुण हत्या केली की त्यामुळं संभाजी महाराजांना जे मारलं गेलं त्याची आठवण आज या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही। मी आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील जनतेला, तमाम जनतेला आव्हान करतो की या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या दोघांच्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे। ज्या प्रकरणातील जे सर्व आरोपी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे, ते मंत्री असो का कुणीही असो, त्यांच्या पदाची पर्वा न करता त्यांना आत्ताच त्यांचा राजीनामा पहिले घ्या, त्यावेळेसच जनतेला खऱ्या अर्थाने न्याय हे शासन मिळून देईल असं मला या ठिकाणी वाटतंय। काय वाटतं की गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी दोन्ही प्रकरणामधले जे आरोपी ते अद्याप या ठिकाणी अटक नाही झाले, कुटुंबाला कुठेतरी न्याय मागण्याची मागणी समाजाकडनं होते, काय वाटतं तुम्हाला? यामध्ये त्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे हे लोक आतापर्यंत अटक झालेले नाहीत। यांना सरकारने या सगळ्यांना तात्काळ अटक करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आदेश दिले त्याची अंमलबजावणी होईल असं वाटतंय, परंतु त्याच्यातले काही मंत्री असल्यामुळे त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतो। त्यामुळे मंत्रिपदावरून त्यांचं पायउतार करावं, त्यावेळेसच निष्पक्षपणे याची चौकशी होईल आणि त्यांच्यावर कारवाई होऊन कुटुंबाला न्याय मिळेल। नक्की। तर हे होते काही नागरिक जे होते जे या ठिकाणी या निषेध मोर्चामध्ये सहभागी होतात आणि कुटुंबाला न्याय मिळण्याची या ठिकाणी त्यांची मागणी आहे। नक्कीच थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मोर्चाला सुरुवात होणार आहे। आपण बघू शकतो की जे मोर्चेकरी आहेत जे या दोन्ही कुटुंबाला या ठिकाणी न्याय देण्याचं या ठिकाणी मागणी करतायत। आपण बघू शकतो की या ठिकाणी जे सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी जे नागरिक आहेत, जो समाज आहे तो या ठिकाणी एकवटलेला आहे। ठिकठिकाणी मोर्चे जे आहेत ते निघताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।